गंगाखेड येथील महेश बिडकर याला झालेल्या मारहाणीनंतर त्याच्या निषेधार्थ गंगाखेड येथे आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शहर बंदची देखील हाक दिली होती। या बंदला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला। गंगाखेड शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये देखील मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। यावेळी बिडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तर दोषींच्या विरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली। या मोर्चाला गंगाखेड शहरसह जिल्ह्यातील नेत्यांनी उपस्थिती लावली। यावेळी मोर्चासाठी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांनी देखील उपस्थिती लावली होती। यावेळी प्रशासनाने दोषींविरोधात कडक पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। ऑल इंडिया धनगर समाज जिल्हा अध्यक्ष परभणी। आमचे मित्र सहकारी ज्यांच्यावर आज भ्याड हल्ला झालेला आहे, आमचं म्हणणं आहे की महेश बिडकर यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीचा आहे आणि त्यांना जाणून बुजून एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर अशा प्रकारे हा समाजाचा एक अपमान किंवा समाजावर झालेला हल्ला आहे, तो एक वैयक्तिक माणसावर नसून यानंतर आम्ही सर्वजण अशा कुठल्याही हल्ल्याला खपवून घेणार नाहीत। यानंतर जरी समजा कुठे परभणी, गंगाखेड हे सोडा, महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे जर असा आमच्या धनगर समाजावर जर कोणी असा एक डाव रचून किंवा त्याच्यामध्ये राजकारण घालून जर आम्हाला एक एक आमचा मोठा कार्यकर्ता दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर यामध्ये धनगर समाज कुठेही खपवून घेणार नाही, हे आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगू। या आज मोर्चाला महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, राज्यातून भरपूर लोक आलेले होते। कमीत कमी एक 15 ते 20 हजार जम्मूसंख्या धनगर समाज हा उपस्थित होता आणि काही वातावरणामुळे येऊ शकले नाही। त्यांचे फोनवरून सुद्धा, फेसबुक, व्हॉट्सअपवर सुद्धा भरपूर समाजाने लाईव्ह कार्यक्रम पाहिलेला आहे आणि यानंतर सुद्धा इथं एक झाकी आहे, अजून पूर्ण महाराष्ट्र बाकी। जर अशा कुठल्याही प्रकारे, इथेच नाही, जर महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे जर धनगर समाजावर अन्याय झाला तर आम्ही ताकदीने रस्त्यावर उतरून त्यांचा जाहीर निषेध करू।